इंदापूर प्रतिनिधी. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब वालचंदननगर, तालुका इंदापूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद बारामती येथे संपन्न झाला. परिसंवादाचे उद्घाटन संस्थेचे सचिव वीरसिंग रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्था विश्वस्त राही रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक काळंगे, उपप्राचार्य प्राध्यानेश्वर गुळीक, उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर सचिन गाडेकर, डॉक्टर राजकुमार गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव वीरसिंग रणसिंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग हे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. सत्रानुसार मार्गदर्शन. पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते प्रा. राहुल शहा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत संकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्ष मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंढरीनाथ कदम होते. दुसऱ्या सत्रात डॉक्टर प्रदीप पैठणे यांनी औद्योगिक व संशोधन क्षेत्रातील एआयच्या विविध उपयोगांवर माहिती दिली. या सत्राचे अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान संगणक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. किशोर ढाणे होते. तिसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते डॉक्टर राहुल चक्रे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संशोधन या विषयावर मार्गदर्शन केले. सत्राचे अध्यक्ष तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश जगताप होते. संस्था विश्वस्त राही रणसिंग यांनी शैक्षणिक व संशोधनाभिमुख उपक्रमांचे उच्च शिक्षणातील महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉक्टर अशोक काळंगे, डॉक्टर सुहास भैरट आदी मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केली. या परिसंवादात महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून 125 प्राध्यापकांनी सहभाग घेतला असून 72 संशोधन लेख सादर करण्यात आले. सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात